हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा. तर आज आपल्याला पोळ्यासाठी स्पेशल जेवण बनवायचं आहे. तर काय बनवायचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मस्तपैकी गरमागरम गुबगुबीत पुरणपोळी आणि त्याबरोबर कांदा भजे आणि त्याचबरोबर कटाची आमटी. तर मग हो, तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ घेऊन येईल. तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. पोळीचं ताट पाहिलं की असं वाटतं किती जेवावं किती नाही, बरोबर ना? जुन्या लोकांना तर पुरणपोळी खूप आवडायची. मग चला आता पोळी कशी बनवायची ते पाहूया. प्रथम तर पुरणपोळी ही टम्म फुगलेली पाहिजे, हो ना? आणि त्याबरोबर साजूक तुपाची धार पाहिजे. आणि म्हणणं काय असायचं माहितीये, पोळी पाहावी काठात आणि मुलगी पाहावी पोटात, असं त्यांचं म्हणणं असायचं, बरोबर ना? तर मग चला, पुरणपोळी बनवण्यासाठी घेतलेली आहे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ. डाळ स्वच्छ धुवून घेतली, 1-2 तास भिजून दिली आणि त्यानंतर शिजायला टाकली. तर हे शिजवताना अशा पद्धतीने फेस येतो ना, तो बाजूला काढून टाकायचा. अर्ध्या तासात आपली डाळ एकदम मस्त मऊलुसलुशीत शिजली. मग त्यानंतर ती डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतली. तर हे अशा पद्धतीने चाळणीत डाळ काढून घेतली की त्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही. तर आता हे डाळीतलं काढलेलं पाणी आपल्याला येळवणी म्हणून वापरायचं आहे आमटी बनवताना. मग आता अर्धा किलो डाळ घेतली, तर त्याचबरोबर अर्धा किलो गुळही घेतला. गुळ फोडून किंवा बारीक करून घेतला. आणि मग आता आपल्याला ते पुरण वाटून घ्यायचं आहे. तर चाळणीने पुरण वाटून घेतलं आणि त्यानंतर सुट विलायचीची पावडर तयार केली आणि ती पुरणामध्ये मिक्स करून घेतली. आणि मग पुरणाचा घट्ट गोळा तयार करून बाजूला ठेवला. त्यानंतर पीठ मळायचं. मग त्यासाठी पीठ घेतलंय गव्हाचं, चाळून घेतलं एकदम बारीक. आणि 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा मीठ घेतलंय, कारण त्यामुळे आपल्या पोळ्या पिवळसर येणार आहेत. मग घट्ट एकदम गोळा पिठाचा तयार करून घेतला आणि एक 10 ते 15 मिनिटं पीठ मुरण्यासाठी ठेवलं. त्यानंतर तेल लावलं आणि तेल लावून पिठाचा उंडा तयार करून घेतला आणि बनवलेलं पुरण त्यात भरून अशा पद्धतीने पोळी लाटली. पोळी लाटताना मधोमध पोळी लाटायची नाही, कडेवर पोळी लाटायची, कारण काठही बारीक होतात आणि आपली पोळी फुटत नाही आणि अशा पद्धतीने एकदम टम्म फुगते. तर मग अशा पद्धतीने मग एकदम मस्त मऊलुसलुशीत पोळी तयार झाली. तर आता आपल्याला बनवायचे आहेत कांदा भजी. कांदा भजी बनवण्यासाठी घेतलेल्या आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात, कोथिंबीर आणि अद्रकचा तुकडा त्यात बारीक वाटून घेतला आणि 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतले. आणि कांदे चिरून झाल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ कालवलं, त्याचबरोबर तांदळाचं पीठ कालवलं कुरकुरीत होण्यासाठी. आणि चमच्याभर मीठ टाकलं आणि हळद टाकली आणि ओवा करून टाकला. वाटलेलं वाटण त्यामध्ये मिक्स करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. पाणी एकदम कमी टाकायचंय, जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. त्यामुळे काय होतं, पीठ पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून मग थोडं थोडं करून पाणी मिक्स करून अशा पद्धतीने भजेचं पीठ कालून घेतलं. पीठ कालून झाल्यानंतर कढई गॅसवर तापण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये तेल तापून घेतलं. नंतरून भजे तळताना मंद आचेवर भजे आपले तळून घेतले, लालसर रंग येईपर्यंत. अगदी कुरकुरीत आणि छान टेस्ट चवीचे भजे आपले तयार झाले. कुठलाही सण असो किंवा इच्छा झाली म्हणून तुम्ही अशा पद्धतीने कुरकुरीत भजे करून खाऊ शकता. तर आता बनवायची आहे आपल्याला कटाची आमटी. मग त्यासाठी घेतलेले आहे 2 कांदे बारीक उभे चिरून आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून. मस्तपैकी लालसर रंग येईपर्यंत कांदा आणि लसूण भाजून घेतला. त्यानंतर अर्धीतली अर्धी वाटी खोबरं किसून बारीक घेतलं आणि भाजून घेतलं. नंतर कोथिंबीरच्या 4-5 काड्या निवडून घेतल्या आणि मस्तपैकी वाटून घेतलं. त्यानंतर फोडणीसाठी चमच्याभर तेल टाकलं आणि जिरेची, लसणाची आणि कढीपत्त्याची मस्तपैकी तडतडीत फोडणी दिली. त्यानंतर मिक्सरमधून काढलेलं वाटण तेलामध्ये परतवून घेतलं. 1-2 मिनिटं ते वाटण परतवून झाल्यानंतर मस्त घमघमाट सुटला आमटीचा. अशा पद्धतीने पुन्हा 5 मिनिट हे वाटण गॅसवर अगदी कमी करून परतवून घेतलं. लालसर रंग येऊन दिला त्याला चांगला. आणि मग लाल मसाला टाकला, त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून मसाला एकदम तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर मग अशा पद्धतीने मसाला परतून झाल्यानंतर पुन्हा चिमूटभर हळद टाकली आणि हिंग टाकलं थोडंसं. तर मग मसाल्याचा परतवल्यानंतर इतका घमघमाट सुटला होता की बस. मग त्यानंतर पळीभर येळवणी टाकलं आणि पुन्हा 2 मिनिट मसाला चांगला परतवून घेतला, कारण येळवणी टाकल्यामुळं थोडंसं पाणी त्यात मिक्स झालं आणि मसाल्याचा खाली लागण्याची शक्यता कमी झाली. मग अशा पद्धतीने मस्तपैकी आमटीच्या मसाल्याला रंग सुटलेला आहे. बऱ्याच ठिकाणी या आमटीला सारी म्हटलं जातं. तर मग आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये येळवणी. तर मग आता काढलेलं येळवणी सगळं आमटीच्या मसाल्यामध्ये टाकून दिलं आणि मग नंतरून जेवढं पाणी लागतंय तेवढं टाकायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपली मस्तपैकी तरीबाज आमटी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, नक्की करून पहा बरं का यावर्षी. पोळ्याचा सण म्हणा किंवा कुठलाही सण असू द्या, मग अशा पद्धतीने नक्कीच आमटी करून पहा. आणि तुमची आमटी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मग नंतरून 2-4 कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि बारीक चिरून वरतून सजावटीसाठी टाकल्या. मग आपल्या आमटीला चांगला कड येतोय, म्हणजेच उकळी येते. तोपर्यंत एक काम करायचंय, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या राज्यातून बघताय, कोणत्या देशातून बघताय, कोणत्या गावातून बघताय, हे मला कमेंटमध्ये सांगायचं. तर आता आपली आमटी मस्तपैकी उकळलेली आहे. मग आवडली ना आमटीची रेसिपी, तर नक्की करून पहा कुठल्याही सणाला. तर आज बैलपोळा म्हणून तुम्हाला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. काय मंडळी, आवडली ना आपली कटाची आमटी? ताजे ताजे गरमागरम कांदा भजे आणि मस्तपैकी गुबगुबीत पुरणपोळी. तर नक्की करून पहा या बैलपोळ्याला.
बैलपोळा असो व कुठलाही सण करायची एक मजाच असते. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर पुरणपोळी ही एक नंबर आहे. आणि एक नंबर पुरणपोळीचं जेवण सगळ्यांनाच आवडतं. तर मग नक्की करून पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.